गावात आमची का आता आपण इथे पोहोचलोय. तुळशी माचीवर आपण परत आलो, लंच केला आणि ह्या इकडून चालत चालत आपण आता टेहाळणीपूरच्यावर आलो. हा आहे टेहाळणीपूर आणि आता आपलं जायचं आहे संजुनी माचीवर. तर चला जाऊया. तर मंडळी टेहाळणीच्या दरवाजा आपण पुढे चाललो. ही आहे संजुनी माचीची तटबंदी. मागे दिसली तुम्हाला टेहाळणी बुरुज. संजुनी माची घ्यायचं ना आता तुम्हाला पाण्याच्या टाक्या लागतात. तर सर जाऊया पुढे बुरुजावर. नुसते फोटो काढायचे. तो संजुनी माचीला जाताना आणि तुळशी माची जाताना दोन तटबंदी आहेत. दोन तटबंदीच्या मध्ये हे अंतर आहे बघा. सेम तिकडे तसंच आहे आणि इकडे बस सेम आहे. आता आपण जाऊया माचीवर. चला मंडळी समोरच आहे. चला बघू तिकडून कशी दृश्य दिसतात. तर मंडळी हे बघा आपण तिकडून चालत आलो आहे. तिकडे दोन तटबंदी आहेत. हेच पट्ट इथून बाहेर जाऊ येऊन इकडे बाहेर जाते. हे माचीला पण ना मध्ये असेल मध्ये वाटर दिलेत. ते बघा इकडे असेल परत तटबंदी आहे. एक नंबर पुरा माशी राऊंड मध्ये परत सेम बाय. मशाल लावायला बघा. मशाल लावला तिथे खोपणे केले मशाल लावण्यासाठी. इथून आपण जातो पुढे पुढे चालत चालत या दोघे तिथे बंदीच्या मधून आहेत. रस्ता बघा केवढं जाईल. मला एवढे आले आले उडी बघील काय. गावात आमची का पाठीला पण लागला डोक्याला पण लागला बघा. सगळे चाललेले आहेत. मागाशी घट्ट होता. आम्ही घेतलं घट्ट होता. आम्ही घेतलं घट्ट होता खरंच. झाड होतं. तर मंडळी आता आपण चालू आहे बाले किल्ल्यावर. पण मग अशी बाले त्या साईडला आपण संजुनी माचीला गेलो होतो. आपण आता ह्या साईडून सरळ जाऊन बाले किल्ल्याच्या दिशेने चाललोय. तर मंडळी बघा आपण तिकडे जाऊन तिकडे संजुनी माचीकडे गेलो. तिकडून चालत पण आपल्या ह्या साईडने आलो आपण इकडे. आणि आता छोटासा असा गेट लागला बघा. आणि हा गेट बघा थांबले सगळे. तर मंडळी आता बघा त्या गेट बाहेर पडलोय आपण पद्मावती मंदिराच्या. आता आपल्याला इकडून जायचंय
बालेकिल्ल्यावर. या सरळ जा. तर मंडळी बघा आता आपण ह्या मागच्या मार्गे आलोय. डायरेक्ट आपण बालेकिल्ल्याच्या मार्गाला लागलोय. आता आपल्याला मार्ग चढायचा आहे. सगळीजण आता इथे विश्रांती घेते सगळीजण आमची मंडळी. बाबा एक नंबर काम केलं आहे का? बाटल्या घेऊन आलेल्या आहेत. एक नंबर काम झालेलं आहे. खाली जाऊन परत वरती पाणी घेऊन आले आमच्यासाठी. धन्यवाद धन्यवाद. 50 रुपये पाठ. दिली ना, आता किती पाहिजे? धन्यवाद धन्यवाद. तर मंडळी आता पाणी पिऊन झालेलं आहे. आणि आता 4 वाजले. आम्ही बालेकिल्ला चढायला सुरुवात केली. तर बघू 25 मिनिटातून वरती जाऊ. वरती काय ते पाहूया आणि खाली उतरूया. चला आता मंडळी बालेकिल्ला जायला पाहायला लागले वरती. चढाई बघा. संध्याकाळी लवकर या. अजिंक्य 6 वाजून 12 मिनिटांना अंधार होणार. 6 वाजून 12 मिनिटांना पूर्ण अंधार होणार. थोडा इथं मस्त जड आहे एकदम. सगळ्यात कठीण असा आहे पायरीचा पॅच आहे बालेकिल्ला जायला. बघा. आपल्या ज्यावेळी अफजल खान हा हिंदवी स्वराज्यावर आला होता त्यावेळी शिवछत्रपतीने त्याला आपल्या श्री प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी त्याचा कोत्ता फाडला होता. आणि तो आपला कोत्ता टाकून असंच पळत होता. त्यावेळी आपल्या संभाजी गावजी कोंढाळकरांनी जाऊन त्याचं मुंडकं तोडलं होतं आणि तो मुंडकं तसंच घेऊन या आपल्या श्री राजगडावर आला होता. कारण की त्यावेळी महासाहेब जाऊ या राजगडावर होत्या आणि त्यांना दाखवण्यासाठी त्या अफजल खानाचा मुंडकं तो घेऊन आला होता. त्यावेळी असं म्हणतात की बालेकिल्ल्याच्या या प्रवेशद्वारामध्येच तो मुंडकं कुठेतरी पुरून ठेवलं होतं. तर असा हा आपल्या या बालेकिल्ल्याच्या काळाचा इतिहास आहे. म्हणून नाही लटकवलं होतं म्हणजे लोखंडाची ही बनवून आपण पिंजरा म्हणतो ना तसा पिंजरा बनवून शत्रूने लांबूनही तो बघावा आणि स्वतःच्या उदरामध्ये छातीमध्ये धडधडी बसावी यासाठी तो वरती लावून ठेवला होता. आणि त्यावेळेस ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी कोथळा काढला, शिवाजी महाराज पुढे चालले होते आणि संभाजी कावजी कोंढाळकरांनी त्याला पुरा केला म्हणजे त्याचं गर्दन छाटली. त्यावेळेस शिवाजी महाराज ते बोलले पण संभाजी कावजी कोंढाळकर की महाराज खान पुरा केला. चला आपण बालेकिल्ल्याच्या महादरवाजा आतमध्ये आलेलो आहोत. काम चालू होतं इकडं. तर मंडळी आता आपण जननी मातेचं मंदिर आहे तिथे दर्शन घेऊया. जय जननी माता. आता आपण पाहिलं आता. तर मंडळी आता आपण वरती चाललोय. बाहेर चढलो. आपण जननी मातेचं दर्शन घेतलं, महादरवाजा पाहिला. चला आता वरती काय काय ते पाहूया. तर मंडळी वरती आल्यावर एवढा गार वारा चालतो आहे. बाबा मागचा निसर्ग बघा एक नंबर. उतरतोय हेड उतरतोय.